समर्थ श्री साई सच्चरित अध्याय 24। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। गताध्यायांती दिधले वचन साईनाथ गुरु करुणाघन। थट्टा मस्करीतही देती शिकवण कैशी ती कथन करीतो मी। कथन करीतो हा अहंकार असावे गुरुपदी निरहंकार। तेणेची कथेसी पाझर फुटतो सादर सेवावा। नित्य निर्मल निष्कल्मष साधु सज्जन महापुरुष। स्वच्छ निरभ्र जैसे आकाश शुद्ध निर्दोष तैसे ते। महाराज साईंचे भजन स्वार्थ आणि परमार्थ साधन। स्वस्वरूपी अनुसंधान समाधान अंतरी। जयामनी स्वहित साधणे कथेसी आदर धरावा तेणे। सहज परमानंद भोगणे सार्थक साधणे जीवाचे। श्रवणे लाभेल निज विश्रांती निरसेल भवभयाची भ्रांती। होईल परमानंद प्राप्ती श्रोतिया सद्गती रोकडी। अंतरसाक्ष साई समर्थ पूर्ण जाणे भक्त भावार्थ। संपादूनि निज कर्तव्यार्थ वचन निर्मुक्त होईल। बुद्धी प्रेरक साई समर्थ तेच वदविती निज वचनार्थ। कथीन यथामती तद्भावार्थ स्वार्थ परमार्थ साधक। नव्हे अंध ना रातांधळे डोळे असोन जन आंधळे। केवळ या देहबुद्धीची या बळे निजहित न कळे तया ते। देह तरी हा आहे ऐसा नाही क्षणाचाही भरवसा। पसरितो मी पदरपसा क्षणैक रसाचा खाया। थट्टा विनोदी सकळा प्रीती बाबांची तो अलौकिक रीती। थट्टे तू नाही सारची ठसविती हितकारकती सकळांना। जन थट्टेच्या नादी न भरती परी बाबांच्या थट्टेसी लाचावती। कधी की आपुले वाट्यास येती वाटची पाहती आवडीने। थट्टा कोणास बहुधा नावडे परी ही थट्टा परम आवडे। वरी अभिनयाची जोड जम जोडे कार्याची रोकडे तै साधे। सहज अभिनव अप्रयास सस्मित वदन नयन विलास। इवही जम थट्टेत भरे रस तियेची सुरसता अवर्ण्य। आता कथितो एक अनुभव कथा अल्पबोध अभिनव। थट्टे पोटी परमार्थोद्भव शब्द गौरव परिसाते। आठवड्याचा प्रतिरविवार शिर्डीस भरतो मोठा बाजार। पाल देऊनी उघड्यावर उदीम व्यापार चालतो। तेथेच मग रस्त्यावर भाजीपाल्याचे पडती ढिगार। तेली तांबोळी यांचे संभार चव्हाट्यावर बैसती। ऐशा त्या एका रविवारी बाबांचे पाशी दोन प्रहरी। करिता पादसंवाहन करी नवलपरी वर्तली। तो दोन प्रहरचा दरबार नित्याची भरे बहुचिकार। त्यात बाजार आणि रविवार लोक अनिवार लोटले। उजू बाबांचे सन्मुख बैसून वाकवूनिया खाली मान। करीत होतो मी पाद संवाहन नामस्मरण समवेत। माधवरावजी वामभागी वामनराव दक्षिणांगी। श्रीमंत बुट्टी तये जागी सेवे लागी बसलेले। काकाही होते तेथेच बैसले तितक्यात माधवराव हसले। का अण्णा साहेब हे तेथे कसले दाणे हे डसले दिसताती। ऐसे म्हणून कोटाची अस्तनी बोटाने स्पर्शता माधवरावांनी। कोटाची वळयांमधूनी दाणे वरूनी आढळले। ते काय म्हणून पाहू जाता डावे कोपर लांब करिता। फुटाणे दिसले खाली गडगडता मंडळी टिपता देखिली। टिपून टिपून गोळा केले 5-25 फुटाणे भरले। तेथेच थट्टेस कारण उद्भवले ऐसे घडले कैसेनी। तर्कावरी चालले तर्क जो तो विचारात झाला गर्क। फुटाण्यांचा कोटाशी संपर्क विस्मय समजता जाहला।
खाकी कोटाच्या वळ्या त्या किती, त्यात हे दाणे कैसे सामावती, आलेच कोठून कैशा स्थिती, नकळे निश्चिती कवण हे. करीता असता पाद संवाहन, लावून नामी अनुसंधान, मध्येच हे फुटाण्यांचे आख्यान, कैसेनी उत्पन्न जाहले. इतुका काळ सेवेत जाता, कधीच काना पडले हे तत्वता, हा वेळ राहिले हीच आश्चर्यता, सकळांच्या चित्ता वाटली. कोठून फुटाणे तेथे आले, वळियांवरी कैसे स्थिरावले, जे ते आश्चर्य करून राहिले. मग बाबा वदले ते परिसा. शिक्षणाच्या विलक्षण पद्धती, अनेकांच्या अनेक असती, बाबा जयांची जैसी गती, शिक्षण देती त्या तैसे. पद्धती विचित्र महाराजांची, सरणी स्मरणीय बहुमजेची, अन्यत्र तैसी देखिल्या ऐकिल्याची, नाही प्रचिती मजप्रती. म्हणती याला वाईट खोडी, एकेकटे खाण्याची गोडी, आज बाजाराची साधूनी घडी, फुटाणे रगडीत हा आला. एकेकटे खाणे बरे नव्हे, ठावी मला त्याची सवे, हेच फुटाणे याचे पुरावे, उगा नवलावे कशास. मग मी म्हणे कोणा न देता, ठावे न खाणे माझिया चित्ता, तेथे या खोडीची कैंची वार्ता, अंगी चिकटता चिकटेना. बाबा मी आज हा वेळभर, पाहिला नाही शिर्डीचा बाजार, गेलोच तरी फुटाणे घेणार, मग खाणार हे पुढेच. असेल त्यासही असो गोडी, माझी तो नाही ऐसी खोडी, दुजिया न देता आधी थोडी, वस्तू मी तोंडी घालीना. मग बाबांची पहा युक्ती, कैसी जडविती निजपदी भक्ती, ऐको नाही माझी स्पष्टोक्ती, काय वदती लक्ष द्या. सन्निध असेल तयास देसी, नसल्यास तू तरी काय करीसी, मी तरी काय करावे त्यासी, आठवतोसी काय मज. मी नाही का तुझ्या जवळ, देतोस काय मजला कवळ, ऐसे फुटाण्याचे हे मिश केवळ, तत्व निश्चळ ठसविले. देवता प्राण अग्निवंचन, वैश्वदेवांती अतिथिवर्जन, करुनी करीती जे पिंड पोषण, महद्दूषण त्या अन्ना. वाटेल हे लहान तत्व, व्यवहारी लाविता अतिमहत्व, रसास्वादन तो उपलक्षणत्व, पंचविषयत्व या पोटी. विषयी जयासी हव्यास, परमार्थ न धरी तयाची आस, तयांवरी जो घालील कास, तयाचा दास परमार्थ. यदा पंचावतिष्ठन्ते, या मंत्रे जे श्रुती वदते, तेच बाबा या थट्टेच्या निमित्ते, दृढ करीते जाहले. शब्द स्पर्श रूप गंध, या चतुष्टयाचाही हाच संबंध, किती बोधप्रद हा प्रबंध, कथानुबंध बाबांचा. मन बुद्ध्यादी इंद्रियगण, करू आदरिता विषय सेवन, करावे आधी माझे स्मरण, तैमज समर्पण अंशांशे. इंद्रिये विषयांवीण राहती, हे तो न घडे कल्पांती, ते विषय जरी गुरुपदी अर्पिती, सहजी आसक्ती राहील. काम तरी मदविषयीच कामावे, कोप आल्या मजवरीच कोपावे, अभिमान दुराग्रह समर्पावे, भक्ती वहावे मत्पदी. काम क्रोध अभिमान, वृत्ती जव उठती कडकडून, मी एक लक्ष्य लक्षून, मजवरी निक्षून सोडाव्या. क्रमे क्रमे येणे परी, वृत्ती निकृंतन करील हरी, मग या विखारत्रयाच्या लहरी, तो परिहरील गोविंद. किंबहुना हे विकार जात, मत्स्वरूपीच लय पावत, किंवा मद्रूपचिते स्वये होत, विश्रामत मत्पदी. ऐसे होता अभ्यसन, वृत्ती स्वयेच होती क्षीण, कालांतरे समूल निर्मूलन, वृत्तिशून्य मन होई. गुरु असे निरंतर सन्निधी, ऐसी वाढता दृढबुद्धी, तयासया ऐसिया विधी, विषय न बाधी कदाही. जेथ हा सद्भाव ठसला, तेथेची भवबंध उकलला,
विषयो विषयी गुरु प्रकटला, विषयाची नटला गुरुरूपे. यत्किंचित विषय सेवनी, बाबा आहेत सन्निधानी. सेव्या सेव्यता विचारमनी, सकृत दर्शनी उठेल. असेव्य विषय सहजची सुटे, व्यसनी भक्ताचे व्यसन तुटे. असेव्यार्थी मनही विटे, वळविता नेहटे हे वळण. विषय नियमनी होई सादर, वेद त्या नियमाचा आकर. विषय सेवी मग नियमानुसार, स्वेच्छाचार वर्तेना. ऐसी सवयी लागता मन, क्षीण होती विषय कल्पना. आवडी उपजे गुरुभजना, शुद्ध ज्ञान अंकुरये. शुद्ध ज्ञान लागता वाढी, देहबुद्धीची तुटे बेडी. ते बुद्धी दे अहम ब्रह्मी बुडी, सुख निरवडी मगला हे. जरी हा देह क्षणभंगुर देख, तरी हा परम पुरुषार्थ साधक. जो प्रत्यक्ष मोक्षाहून अधिक, की भक्ती योग प्रदायक हा. चारी पुरुषार्थांच्या वरी, या पंचम पुरुषार्थाची पायरी. काही न पावे या योगाची सरी, अलौकिक परी भक्तीची. गुरुसेवेने जो होई कृतार्थ, तया आकळे हे वर्म यथार्थ. भक्ती ज्ञान वैराग्य स्वार्थ, तोची परमार्थ पावेल. गुरु आणि देवयात, भेद पाही जयाचे चित्त. तेणे अखिल भागवतात, नाहीच भगवंत देखिला. वाचिले अखिल रामायण, ठावीन रामाची सीता कोण. सांडून या द्वैत दर्शन, गुरुदेव अभिन्न जाणावे. घडता गुरुसेवा निर्मळ, होईल विषय वासना निर्मूळ. चित्त होईल शुद्ध सोज्वळ, स्वरूप उज्ज्वल प्रकटेल. असो इच्छा शक्ती होता प्रबळ, फुटाणे बाबांचे हातचा मळ. याहून विलक्षण करिता खेळ, त्या काळ वेळ लागेना. केवळ पोटाची या ओढी, ऐंद्रजाली लौकिक गारोडी. फिरवून भारली हाडाची कांडी, पदार्थ काढी माने तो. साईनाथ अलौकिक गारोडी, काय तयांच्या खेळाची प्रौढी. इच्छा होता न भरता चिपडी, फुटाणे काढील अगणित. परी या कथेचे सार काय, तेथेच आपण घालू ठाय. पाचा पोटी कोणताही विषय, बाबांशिवाय सेवू नये. मनास देता ही शिकवण, वेळोवेळी होईल आठवण. देता घेता साई चरण, अनुसंधान राहील. हे शुद्ध ब्रह्म सगुण मूर्ती, नयना समोर राहील निश्चिती. उपजेल भक्ती मुक्ती विरक्ती, परमप्राप्ती लाधेल. नयनी देखता सुंदर ध्यान, हरेल संसार भूक तहान. हरपेल ऐहिक सुखाचे भान, मन समाधान पावेल. ओवी नाठवे आठवू जाता, परीती आठवे जात्यावर बसता. तैसी ही चणकलीला कथिता, सुदाम कथा आठवली. एकदा रामकृष्ण सुदामा, सेवित असता गुरु आश्रमा. लाकडे आणावयाचे कामा, कृष्ण बलरामा पाठविले. गुरुपत्नीची या नियोगे, कृष्ण बलराम अरण्य मार्गे. निघाले मात्र तो तयांच्या मागे, सुदामा संगे पाठविला. तयापाशी दिधले चणे, क्षुधा लागता फिरता अरण्ये. तिघाही हे भक्षण करणे, गुरुपत्नीने आज्ञा पिले. पुढे रानात कृष्ण भेटता, दादा तहान लागली म्हणता. फुटाण्यांची वार्ता न करिता, परिसा वदता झाला ते. अनशे पोटी पाणी न प्यावे, म्हणे सुदामा क्षणैक विसावे. परी न वदे हे चणे खावे, कृष्ण विसावे मांडीवर. पाहून लागला कृष्णाचा डोळा, सुदामा चणे खाऊ लागला. दादा काय हो खाता हा कसला, आवाज वदला कृष्ण तदा. काय रे खाया आहे येथे, थंडीने द्विजपंक्ती थुडथुडते. विष्णू सहस्रनामही मुखाते, स्पष्टोच्चारिता येईना. ऐकून हे सुदाम्याचे उत्तर, सर्वसाक्षी कृष्ण परात्पर.
म्हणे मलाही स्वप्न खरोखर पडले बरोबर तैसेच. एकाची वस्तू दुजा खाता, काय रे खातोस ऐसे वदता. खाऊ काय माती तो म्हणता, वाणी तथास्तुता प्रकटली. अरे हे स्वप्नची बरे दादा, आपण मजवीण खाल का कदा. खाता काय हा प्रश्नही तदा, स्वप्नाच्या नादात पुसियेला. पूर्वाश्रमी सुदामजीला, असती ठावी कृष्णलीला. तरी हा नसता प्रमाद घडला, नसता भोगिला परिणाम. तो तरी काय साधारण, 18 विश्वे दारिद्र्य घन. तरी एकेकटे खाती जे जन, त्यांनी हे स्मरण ठेवावे. कृष्ण परमात्मा जयाचा सखा, ऐसा हा भक्त सुदाम्या सारिखा. नीतीस यत्किंचित होता पारखा, पावला धोका संसारी. तोच स्वस्त्री कष्टार्जित, प्रेमे मूठभर पोहे अर्पित. कृष्ण होऊनी प्रसन्न चित्त, ऐश्वर्य तृप्त करीतया. असो आता आणिक एक, वार्ता कथितो बोधप्रदायक. आधी आनंद विनोद सुख, बोध प्रमुख जी अंती. कोणास आवडे परमार्थ बोध, कोणास तर्कयुक्तिवाद. कोणास आवडे थट्टा विनोद, आनंदी आनंद सकळा ते. ही होती एक थट्टा, बाई बुवा पेटले हट्टा. साई दरबारी माजला तंटा, तुटला न बट्टा लागता. ही कथा परम सुरस, श्रोतया आनंददायी बहुवस. भक्त भांडता अरस परस, हास्यरस पिकेल. भक्त दामोदर घनश्याम, बाबरे जयांचे उपनाम. अण्णा चिंचणीकर टोपण नाम, प्रेम निस्सीम बाबांचे. स्वभाव मोठा खरमरीत, कोणाचीही न धरीत मुरवत. उघड बोलणे विहिता विहित, हिताहित पाहतीना. वृत्ती अण्णांची जितकी कडक, तितकीच सालस आणि सात्विक. माथे जैसी भरलेली बंदूक, लाविता रंजूक भडका घे. सकळ कामी तडका फडकी, उधारीची वार्ता न ठाऊकी. न धरी कुणाची भीड भाडकी, रोखठोकी व्यवहार. वेळी धरवेल विस्तव हाती, अण्णा तयाहूनी प्रखर अति. परीही निष्कपट स्वभाव जाती, तेणेच प्रीती बाबांची. असेच एकदा 2 प्रहरी, मशिदीत भर दरबारी. वामहस्त कठड्यावरी, बैसली स्वारी बाबांची. बाबा पाहती तटस्थपणे, नकळत लावीत भक्तांची भांडणे. संपता रागावणे वा रुसणे, उभया समजावणे अखेर. कोणी बाबांची कूस दाबीत, कोणी पाद संवाहन करीत. कोणी पाठ पोट चेपीत, सेवा करीत ये रीती. बाबा बाल ब्रह्मचारी, ऊर्ध्वरेते शुद्धाचारी. करू देत सेवाचा करी, नरनारी समजता. अण्णा बाहेर ओणवे राहती, हळूहळू वामहस्त दाबिती. तो उजवे बाजूची परिस्थिती, स्वस्थ चित्ती ऐकावी. तिकडे होती एक बाई, अनन्य भक्त बाबांचे पायी. बाबाजीस म्हणत आई, मावशीबाई जनलोक. मावशीबाई म्हणत सर्व, वेणूबाई मूळ नाव. कौजलगी हे आडनाव, अनुपम भाव साईपदी. अण्णांची उलटली 50, तोंडात नव्हती 32. पोक्त वयस्कर ही ती मावशी, तंटा उभयांशी उद्भवला. अण्णा सहकुटुंब करीत सेवा, आई होती विगत धवा. दाबिता बाबांचे पोट कुसवा, नावरे निश्वास तियेस. श्री साई सेवेसी सबळ, मावशीबाई मनाची निर्मळ. उभय हस्ती घालून पीळ, मांडिली मळणी पोटाची. पाठी मागून निर्णावेरी, धरून बाबांस दोही करी. दाब दाबून घुसळण करी, जैसी डेरी ताकाची. साई नामी लावून लय, मावशीबाई दाबी निर्भय. बाबाही न करीत हाय होय, वाटे निरामय जणूतया. दाबण्याची विलक्षण परी, पोट पाठ सपाट करी.
प्रेमचिते परिते अवसरी दया अंतरी उपजवी. साईंचे हे निष्कपट प्रेम देऊनी घेती सेवा अनुत्तम. की ते निजस्मरण अविश्रम घडो हो क्षेम भक्तास. आपुली तपश्चर्या ती किती जेणे लाधावी ही संत संगती. परी साईच दीनवत्सल निश्चिती उपेक्षिती ना भक्ता ते. काय त्या हेलकाव्यांची कुसरी बाबा हालत खालीवरी. तीही हाले तैशिया परी नवल परी ही सेवेची. अण्णा ओणवे परी स्थिर बाई आपुल्या सेवेत चूर. तेणे होई मुख खालवर मग काय प्रकार वर्तला. साई सेवेची या सुखा पिळिता पोट खाता झोका. सन्निध अण्णांची या मुखा आले अवलोका मुख तिचे. पाहुनिया ऐसी संधी मावशी बाई मोठी विनोदी. म्हणे काय हो अण्णा नादी मुका आधी मागे मज. पिकल्या केसांची लाज नाही घेतोस माझा मुका पाही. ऐसे वदता मावशी बाई अण्णा बाही सरसावी. म्हणे मी इतुका थेरडा मी काय मूर्ख अगदीच वेडा. तूच तोंड लावूनी तोंडा सजलीस भांडाया मजपासी. पाहुनिया मातली कळ बाबास तया दोघांची कळकळ. कराया दोघांसी शीतळ युक्ती प्रबळ योजिती. प्रेमे म्हणती अरे अण्णा उगाच रे का मांडीला दणाणा. अनुचित काय तेच समजेना मुका घेताना आईचा. परिसोनी मनी दोन्ही विरमली विनोदवाणी ठाईच जिरली. सप्रेम हास्या उकळी फुटली थट्टा ती रुचली अवघिया. पाहू जाता कथा थोडी मार्मिक श्रोते घेतील गोडी. ठाय कैसा घालावा हे परवडी कथेत रोकडी दिसेल. मायलेकांत जैसी प्रीती प्रेम बुद्धी उभयतात असती. तेथेही कळ उद्भवली नसती क्रोध वृत्ती उठतीच ना. चाबुके हाणिता हासे उसळे फुलाच्या मारे रडे कोसळे. वृत्तीचे तरंग भावना बळे कोणास न कळे अनुभव हा. नवल बाबांची सहज युक्ती बोल बोलती समयोचिती. जेणे श्रोते अंतरी निवती बोधही घेती तात्काळ. ऐसेच एकदा पोट रगडता उपजली बाबांच्या परमभक्ता. कळकळ दया आणि चिंता तिची अतिरेकता पाहुनी. म्हणती बाई दया करा ही का अंग दाबण्याची तऱ्हा. अंतरी थोडी कीव धरा तुटतील शिरा बाबांच्या. कानी पडता इतुकी अक्षरे बाबा स्थानावरून सत्वरे. घेऊन आपुला सटका निज करे भूमी प्रहारे ताडिली. चढली वृत्ती दुर्धर क्षोभा समोर कोण राहील उभा. नेत्र खदिरांगार प्रभा फिरती सभोवार जै. अंधारी मार्जाराची बुबुळे तेवी चमकती दिवसा डोळे. वाटे नयनीची या ज्वाळे आताच जाळीतील सृष्टी. सटक्याचे टोक दोहाती धरले पोटाची या खळगीत खोचले. तुझे खांबात समोर रोविले घट्ट कवळिले खांबाला. सटका लांब सव्वा हात शिरला वाटे सबंध पोटात. आता स्फोट होऊन प्राणांत ओढवे लक्षणात तै वाटे. खांब आढळतो काय हाले बाबा जवळी जवळी भिडले. खांबास पोटाशी घट्ट आवळिले पाणी पळविले देखत्यांचे. आता होईल पोटाचा स्फोट जो तो तोंडात घाली बोट. बाप हा काय प्रसंग दुर्घट ओढवले संकट दुर्धर. ऐसी लोक करीती चिंता काय करावे या आकांता. एवढे संकट त्या मावशी करिता भक्ताधीनता हे ब्रीद. कधी कोणीही सेवा करिता मध्येच दर्शविता अनुचितता. किंवा सेवेकर्यास कोणी बोलता बाबांचे चित्ता खपेना. भक्ता प्रेमळा आले जीवा मावशी बाईस इशारा द्यावा. साई बाबांस आराम व्हावा परिणाम यावा का ऐसा. असो देवास आली करुणा
शांतता उद्भवली साईंचे मना, सोडून या ते भयप्रद कल्पना, येऊनी आसना बैसती. भक्त प्रेमळ जरी निधडा, बाबांचा स्वभाव पाहूनी करडा, लाविला तेथून कानास खडा, घेतला धडा पुढारा. तेव्हापासून निश्चय केला, जावेन कोणाच्याही वाटेला, येईल जैसे ज्याचे मनाला, तैसे तयाला करू द्यावे. समर्थ स्वये सामर्थ्यवंत, निग्रहानुग्रह ज्ञानवंत, गुणावगुण सेवक जनात, आपण किमर्थ पाहावे. एकाची सेवा साईस सुखकर, दुजयाची ती असती प्रखर, हे तरी निजबुद्धीचे विकार, खरा प्रकार आकळेना. असो आता हा थट्टा विनोद, घेणारा घेईल यातील बोध, साई कथा रसामोद, भक्त मकरंद सेवोत. हे माड साईपदी लीन, पुढील अध्याय याहून गहन, भक्त दामोदराची इच्छा पूर्ण, साई दयाघन करीतील. तोही मोठा चमत्कार, दामोदर संसार त्रस्त फार, तयास पाचारुनी आपुले समोर, घालविला घोर तयाचा. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, विनोद विलसितं नाम चतुर्विंशतितमोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.